आईचे जगावेगळे मृत्यूपत्र, त्यात केलेल्या तरतुदी आणि त्याच तरतुदींमधून आजच्या पिढीने खरंच खूप काही घेण्यासारखं आहे. एकदा नक्की बघाच. आईच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने सर्वजण म्हणजे त्यांची तिन्ही मुलं एकत्र जमा झाली होती. कारण आईने मृत्यूच्या वेळेस एक अट ठेवली होती की बरोबर माझ्या मृत्यूनंतर 1 वर्षानंतर म्हणजेच वर्षश्राद्धाच्या दिवशी तुम्ही सर्वजणांनी एकत्र यावं आणि मी ही जी एक पेटी ठेवली आहे त्या पेटीमध्ये जे काही तुमच्यासाठी तुमच्या आयुष्याची तरतूद केली आहे आणि मृत्यूपत्र देखील ठेवलेलं आहे. मृत्यूपत्रामध्ये आणि त्या पेटीमध्ये काही वस्तू आहेत त्या फक्त आणि फक्त माझ्या वर्षश्राद्धाच्या दिवशीच्याच उघडावं. मला तुमच्याकडून फक्त हीच अपेक्षा आहे की तुम्ही 1 वर्षभर त्या पेटीला कुणी हात लावायचा नाही. फक्त वर्षश्राद्धाच्या दिवशी तुम्ही ही पेटी उघडावी. मी तुमच्यासाठी एक खूप मोठं सरप्राईज ठेवलं आहे आणि प्रॉपर्टीची वाटणी आणि माझे मृत्यूपत्रसुद्धा त्या पेटीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही माझ्या वर्षश्राद्धाच्या दिवशी ते उघडावं आणि त्यातील ज्या तरतुदी केलेल्या आहेत, जे मृत्यूपत्रामध्ये लिहिलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही वागणी करावी एवढीच मी तुमच्याकडून अपेक्षा करते आणि तुम्ही तसंच वागावं. आणि म्हणूनच आज त्यांची तिन्ही मुलं एकत्र आली होती वर्षश्राद्धाच्या दिवशी. सीताबाईंना जाऊन आज 1 वर्ष झालं होतं आणि वर्षश्राद्ध आज साजरं करण्यात येणार होतं आणि त्यासाठी सगळी मुलं एकत्र आली होती. सीताबाईंना आणि गायकवाड काकांना सीताबाईंना आणि गायकवाड काकांना 3 मुले होती. गायकवाड काका मात्र सीमेवर काम करत असायचे, परंतु संपूर्ण घराची जबाबदारी सीताबाई मात्र एकट्या सांभाळत होत्या. एखाद्या कणखर पुरुषासारख्या त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत होत्या. सोबत शेती देखील करत असायच्या. सीताबाई आपल्या मुलांचा अभ्यास घेत होत्या, कारण गायकवाड काकांची त्यांना सक्त वॉर्निंग होती. भले एक काम कमी झालं तरी चालेल, परंतु मुलांकडं लक्ष द्यायला त्यांना कोणत्याही गोष्टीत कमी पडायला नको म्हणूनच. परंतु त्यांच्या तिन्ही मुलांपैकी एकच मुलगा शाळेमध्ये हुशार होता आणि दोन्ही मुलं एकंदरीत जेमतेम होती. मुलांना शिकून खूप मोठं केलं त्यांनी आणि शेवटी ते परदेशात जाऊन राहू लागले. मात्र एक मुलगी तिचं लग्न त्यांनी शेजारच्याच गावामध्ये केलं होतं. गायकवाड काकांचा आणि सीताबाईंचं म्हणणं असायचं, मुलं आपल्या जवळच राहतील, परंतु मुलींनी खूप लांब जाऊ नये. म्हणून त्यांनी त्यांच्या शेजारच्याच गावामध्ये मीनाचं म्हणजे त्यांच्या मुलीचं लग्न लावून दिलं होतं. अचानक एके दिवशी आर्मीच्या बटालियनमधून कॉल आला. गायकवाड काका देशासाठी अमर झाले आहेत म्हणून. ते आपल्या मातीसाठी आणि तिरंग्यासाठी, भारत मातेसाठी लढता लढता त्यांनी आपला प्राण गमावला आहे. आणि हे ऐकून त्यांना धक्का बसला. हा धक्का त्यांच्या तिन्ही मुलांसाठी आणि सीताबाईंसाठी खूप मोठा होता. गावामध्ये ॲम्ब्युलन्सचा आवाज आला आणि तिरंगामध्ये लपटलेले गायकवाड काका सर्वांना पाहायला मिळाली. सीताबाई आणि तिला तिन्ही मुलं ऑक्सबॉक्स रडत होत्या. त्यांना असं वाटत होतं की गायकवाड काका आत्ता उठतील आणि बोलतील. एवढ्या चंचल मनाचे गायकवाड काका होते ते. तिरंग्यामध्ये लपटून आणलेले गायकवाड काकांचं पार्थिव जणू की काय बोलतच आहे असं दिसत होतं. संपूर्ण गावाने आर्मीतील लोकांनी त्यांना सॅल्यूट देऊन शेवटची सलामी दिली. सर्व विधी उरकल्यानंतर 10वा-12वा झाल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या घरी निघून गेले. मुलं देखील परदेशात राहत होते, ते देखील तिकडे निघून गेले. मुलीचं घर हे जवळच्या गावात असल्यामुळे ती येत जात होती आईकडे. परंतु सीताबाई आता ह्या एकट्याच पडल्या होत्या. आयुष्यभर त्यांनी एकांतवास सहन केलाच होता. कारण गायकवाड काका जेव्हा सीमेवर असायचे तेव्हा ते एकट्याच मुलांना घेऊन घरी असायच्या. आयुष्यभराचा एकांतवास त्यांचा शेवटपर्यंत राहिला. परंतु हा त्यांचा एकांतवास त्यांना आता काही सहन होत नव्हता. आणि अशातच त्यांच्या मुलीच्या आयुष्यात एक वाईट घटना घडली. नियतीने घालाच घातला होता तिच्या आयुष्यावर. ती घटना म्हणजे त्यांची मुलगी मीना, तिचा नवरा सीताबाईंचा जावाई एक रोड ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला त्यांचा. गायकवाड काकांची एकुलती एक मुलगी होती ती. शाळेमध्ये ती एवढी हुशार नव्हती. त्यामुळे जवळच्याच गावामध्ये एका श्रीमंत घरामध्ये तिचं लग्न लावून दिलं होतं. घरी काही कमी नव्हतं. पैसा अडका, जमीन जुमला सगळं काही होतं. परंतु आता तिच्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट झाला आणि तो जाग्यावर गेला. हा धक्का पुन्हा एकदा ह्या सगळ्या कुटुंबाला पचवणं खूप अवघड गेलं. परंतु आता मीनाच्या घरचे, तिच्या सासरचे लोक तिला खूप छळू लागले, त्रास देऊ लागले. तिचं तिथं राहणं मुश्किल करून ठेवलं होतं त्यांनी. मीनाच्या दोन्ही भावांना पाणी मिळालं आपल्या माहेरी घेऊन आले. मीना आता तिच्या माहेरच्या घरी राहत होती आणि आईची काळजी घेत होती.
एवढ्या कमी वयामध्ये नवऱ्याने सोडून जावं आणि बायकोने एकटीने आयुष्य काढावं हे इतकं काही सोपं नव्हतं. परंतु ती हे सगळं दुःख सहन करून आईची सेवा करत असायची. तसे तिचे भाऊ देखील चांगलेच होते. परंतु भावांच्या बायकांना हे काही खपत नव्हतं. त्यांना नेहमी असंच वाटायचं की आता आमच्या सगळ्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सेदार ही होणार. म्हणून त्या नेहमी तिला घालून पाडून बोलायच्या आणि तिला मानसिक त्रास द्यायचा ते सोडत नव्हत्या. त्यांच्या नवऱ्यांनाही मीनाबद्दल काहीतरी मनामध्ये वाईट भरवत होत्या. कधी ते दोन्ही मुलं देखील आपल्या बहिणींचा तिरस्कार करायचे. परंतु हे त्यांच्या आईच्या लक्षामध्ये यायचं. मीना याकडे मात्र दुर्लक्ष करायची, काही बोलत नव्हती. कारण तिला दिवस काढायचे होते. सांगणार तर कोणाला? सांगणार आपले आई-वडील. आपले वडील देखील देवाघरी गेले. त्यानंतर आपल्या पतीने देखील आपली साथ सोडली. मग हक्काचं असं कोणीच राहिलं नाही. आई आहे तर ते आईचं दुखणं तिलाच आहे. मग कोणापाशी ती आपलं मन मोकळं करणार होती? सीताला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं होतं. सीताने मृत्यूपत्र बनवून ठेवलं होतं. माझी जुनी पेटी 1 वर्षानंतर सगळ्यांसमोर उघडली जावी, ती पण तेव्हाच जेव्हा माझी सगळी मुलं उपस्थित असतील. जगदीश आणि किशोर दोघे पण परदेशात स्थायिक झाले होते. एकटी मीना आईचे घर सांभाळत होती. मीना सीताची मुलगी होती आणि आईची तिने जी सेवा केली ती वास्तविक सुनांनी करायला हवी होती. मुलाने किंवा सुनांनी करायला हवी होती. काहीतरी कारणं सांगून मुलांनी ती जबाबदारी पूर्णपणे टाळली होती. आज सर्वजण पूर्ण 1 वर्षानंतर आईच्या वर्षश्राद्धासाठी जमले होते किंवा मग त्या मृत्यूपत्रासाठी जे सीताबाईंनी करून ठेवलं होतं त्यासाठी जमले होते. सर्वांना खूप उत्सुकता होती की त्या जुन्या पेटीत असं काय आहे ज्याला आईने कुणालाच हात लावू दिला नाही. नेहमीच एक मोठे कुलूप लावून बंद ठेवलेलं असायचं. मुलं खूपदा म्हणायची की पेटीतल्या सामानात थोडं ऊन दाखवत जा, पण सीता दुर्लक्ष करायची. मीनाने पण खूपदा पेटीबद्दल माहिती काढायचा प्रयत्न केला, पण आईने तिला कधीच पेटीतल्या सामानाबद्दल काहीच सांगितलं नाही. मीना जेव्हा पुन्हा तेच विचारायची तेव्हा तिला एकच उत्तर मिळायचं, ही पेटी तर मी मेल्यावर नंतरच उघडली जाणार, ते पण माझ्या वर्षश्राद्धाच्या वेळेस, आणि जेव्हा तुम्ही तिघे एकत्र असाल तेव्हाच. तुमच्यापैकी एक जण जरी नाही आला तरी ती पेटी उघडली जाणार नाही. पुन्हा दुसऱ्या श्राद्धाची वाट पाहावी लागेल. आज मीनाने किल्ली घेतली. भाऊ बहिणीच्या उपस्थितीत ती पेटी उघडली. सगळ्यात वर एक पत्र निघालं. ते जगदीशच्या हातात दिलं गेलं. घे दादा, तू सर्वात मोठा आहेस ना, हा तुझा हक्क आहे. तू वाच ना आईचं पत्र. जगदीशने मग हळूहळू पत्र पाकिटातून बाहेर काढलं आणि ते वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिलं होतं, प्रिय लेकरांनो, मला माहीत आहे जेव्हा हे पत्र तुम्हाला मिळालं तेव्हा मी तुम्हा सर्वांपासून खूप लांब गेली असेल. इतकी दूर की इच्छा असूनही मी तिथून परत येऊ शकणार नाही. मला माहीत आहे तुम्ही सर्वजण आपापल्या कामात खूप व्यस्त असतात. मग ती नोकरीची अडचण असो की नाहीतर आणखी काही. पण वर्षातून एकदा तुमचं घरी परत येणं, घरी न राहता महागड्या हॉटेलात जाणं मान्य आहे. आता या घरात तुमच्या सोयीनुसार सर्व सोयीसुविधा नाही आहेत, पण तुमचं बालपण गेलं ना या घरात. जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर पहा, तुमच्या बाबांचा आत्मा अजूनही इथे रमतोय. फक्त ते जाणून घेण्याची गरज आहे. माझ्या आजारपणात माझी काळजी घ्यायला किंवा सेवा करायला तुमच्यापैकी कोणीही आलंच नाही. कदाचित तुमच्या काही अडचणी असतील, तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, नाहीतर आईच्या आजारपणाची बातमी ऐकून कोणी निवांत घरात राहील का? मला कधी वाटतं की माझ्या पालनपोषणात, माझे संस्कार करण्यात काहीतरी उणीव राहिली असेल. कदाचित मी तुम्हाला चांगले संस्कार देऊ शकले नाही. आता बस, तुम्हा सर्वांना एकच सांगू इच्छिते की जी चूक मी केली ती तुम्ही करू नका. आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या. त्यांच्या पालनपोषणात काही कमतरता ठेवू नका. कमतरता राहू देऊ नका. दुर्दैवाने मुलं तुमचं अनुकरण न करो. बेटा, म्हातारपण सर्वांना येणारच आहे. जर मी तुम्हाला दुःखी राहिलेलं पाहिलं तर मलाही चैन पडणार नाही. जगदीश, तू सर्वात मोठा आहेस तर तुझी जबाबदारी पण जास्त असेल. हे घर तुमच्या बाबांचं आहे आणि ते आता तुम्हा तिघांचं असेल. वरच्या मजल्याच्या किरायात मीनाचा उदरनिर्वाह होईल, पण तरीही तिला कुठल्या गोष्टीची गरज लागली तर तुम्ही पूर्ण करत जा. जीवन तसं खूप मोठं आहे.
त्यात एकटीने उभं आयुष्य घालवणं सोपं नाही आहे. आपले जावई रमेश गेल्यानंतर मीनाच्या सासरच्यांनी तिला त्रास दिला, छळलं. हे जे घडलं ते सर्व तुम्हाला माहीतच आहे. त्यानंतर तुम्ही दोन्ही भावांनी मिळून तिला इथे आणलं, परंतु तुमच्या बायकांना ती सहन देखील होत नव्हती. म्हणून त्या देखील तिला नेहमीच बोलत असायच्या, घालून पाडून बोलायच्या. आडून तुम्ही देखील आपल्या बहिणीचा तिरस्कार करू लागले होते. परंतु मुलांनो, माझ्याही म्हातारपणाच्या वेळेस माझ्या सगळ्या गोष्टी माझ्या मुलीनेच केलेल्या आहेत. माहीत होतं आपल्या सगळ्यांना तिच्यावरती दिवस आले, तरी देखील सगळ्यांनी तिची साथ सोडली. परंतु एका आईसाठी तिने खूप काही केलं. शेवटपर्यंत माझी चांगल्या प्रकारे काळजी घेतली, जे की तुम्ही लोकांनी करायला पाहिजे होती. मुलांनी आणि सुनांनी करायला हवी होती. मी गेल्यानंतर तिला एकाकीपणा तर जाणवेलच, पण हळूहळू ती एकटीच जगायला शिकेल. बस तिचं ते दुःख सोबत घेऊनच मी जग सोडतीये. मी जिवंत असताना वर्षातून एकदा येत होतात, तसेच सर्वजण लेकरा बाळांसोबत एकत्र येऊन आपल्या घरामध्ये अवश्य राहत जा. या घरात घालवलेले तुमचे लहानपणीचे दिवस आणि बालपणीचे किस्से, कहाण्या आपल्या मुलांना ऐकवा. या कारणाने तरी तुमची मुलं इथल्या मातीशी जोडलेली राहतील. बरं, आता पुढं लिहू शकत नाही आहे. मी मीनापासून लपून हे पत्र रात्री लिहित आहे. माझ्या पेटीत तुम्हा सर्वांसाठी काही ना काही वस्तू ठेवून जात आहे. सर्वांचे सामान वेगवेगळ्या डब्यात आहे. आपल्या डब्याचे नावाचे डबे उचलून घ्या. आईच्या आयुष्यभराची साठवणूक आहे, तुमचीच आई. बराच वेळ कोणीच काही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हतं. आता आईचं शेवटचं पत्र वाचून सर्वजण मौन झाले होते आणि सर्वांनाच आईची खूप उणीव भासत होती. तिची आठवण येत होती. जगदीशने मग एक एक करून सर्वांना त्यांच्या नावाचे डबे दिले. सर्वप्रथम किशोरने आपला डबा उघडला. त्यात पांढऱ्या कागदावर काढलेली त्याची पेंटिंग होती. त्याचं शीर्षक होतं माझं कुटुंब. चित्रात आई, बाबा, जगदीश आणि मीनासोबत त्यांचं चित्र होतं. डोळ्यातल्या अश्रूमुळे चित्रातील नावं त्याला दिसू लागली होती. त्या चित्राला आपल्या छातीशी कंटाळून भिंतीवरच्या आईच्या फोटोकडे पाहत तो अक्षोभक्षी रडू लागला. आई, मला माफ कर, पुन्हा असं होणार नाही गं. आई, माफ कर. ज्या चुका झाल्या त्या पुन्हा होणार नाही. तुझी इच्छा होती तसंच होईल. मी माझ्या कुटुंबासोबत दरवर्षी येईन. मीनाकडं पण लक्ष देईल. आजपासून माझी दोन्ही नाही 3 मुले आहे असं समजेल. तुला मी शब्द देतो, ती माझी बहीण नाही, मुलगी आहे. आई, तुझ्या पालनपोषणात किंवा संस्कारात काहीच कमतरता नव्हती गं. बस आयुष्याच्या शर्यतीत आम्ही कुठेतरी हरवून गेलो होतो. असं समज ना की आकाश नेहमीच निरभ्र असतं. कधीकधी त्यात काळे ढग पण येतात. तसेच आमचे विचारही अंधाऱ्या काळ्या ढगांनी झाकाळून गेले होते. पण आता असं काही होणार नाही. ते ढग हरलेत. यापुढे स्वच्छ ऊन पडलेलं असेल. मीना उठली आणि किशोरचे डोळे पुसून त्याला जवळ घेतले. एका क्षणात प्रतीक्षेत भावंडात कितीतरी वर्ष निघून गेली होती. जगदीशचा डब्बा सर्वात मोठा होता. तो हातात बघून विचार करत होता, न जाणे या डब्यात काय ठेवलं असेल. त्याची नजर पत्नीकडे गेली. तिने डबा उघडण्याचा इशारा केला. त्याने डबा उघडला व आतलं सामान पाहून त्याच्या जीवात जीव आला. त्याला शिकताना जेवढे पण मेडल मिळाले होते ते सगळे मेडल त्या डब्यात ठेवलेले होते. चेहऱ्यावर एक हसू तरळलं. सोबत पाकिट पण होतं. पाहतो तर पाकिटावर त्याचं नाव आणि आत त्याच्या नावे लिहिलेलं पत्र होतं. प्रिय बेटा जगदीश, मला माहीत होतं तुम्ही तिघे आजच्या दिवशी नक्की एकत्र याल. हा माझा स्वतःवरचा विश्वास कायम होता. आज एकाच दिवशी तुला आईची 2 पत्र वाचण्याची संधी मिळते. तुला कदाचित आश्चर्य वाटेल हे मला कसं कळलं, पण तुम्हा तिघांची आई आहे मी. तुम्हाला लहानाचं मीच मोठं केलं आहे. मला माहिती आहे मीना जेव्हा ही पेटी उघडेल आणि माझं पत्र तुम्हाला मिळेल तेव्हा ते तुम्हालाच वाचायला देईल. ती सर्वात लहान आहे आणि तू सर्वात मोठा. पण कुठल्याही परिस्थितीत ती माझं पत्र किशोरला देणार नाही किंवा ती स्वतःही वाचणार नाही. बेटा, डब्यातले सगळे मेडल्स आणि पदकं तू खूप मेहनतीने मिळवलीस. अभ्यासातही तुझ्यासारखी हुशार मीनाही नव्हती आणि किशोरही नव्हता. तूच खूप हुशार होता स्कूलमध्ये. बेटा, केवळ पुस्तकातून मिळणारे शिक्षणाचं नसतंच. जीवनाचे कितीतरी दुसऱ्या गोष्टी असतात, त्याकडे लक्ष द्यावं लागतं.
या पदकाव्यतिरिक्त तू आयुष्यातील आणखी एक पदक मिळवावं अशी माझी इच्छा आहे. तुला ते मिळेल त्यावर माझा विश्वास आहे. बहुतेक तुला माझं बोलणं कळलं नसावं. जीवन खूप काही देतं तर कधीकधी खूप काही हिसकावून घेतं. तुला आयुष्यात खूप काही मिळाले. देव करो तुझ्या जीवनात कशाचीच उणीव राहू नये, पैशांची किंवा नात्यांचीही. खरं आहे, तुला कळालं असेल तुझ्या छोट्या भावंडांची जबाबदारी मी तुझ्यावरती टाकून चालली आहे. तुम्ही सर्वजण एकजूट होऊन राहा. ज्याने आयुष्यात ही परीक्षा पास केली त्याला जगातील सर्व पदकं व सन्मान मिळेल असे मी मानते. तुझीच आई. पत्राची घडी घालून त्याने पाकिटात टाकली व डबा उघडून पाकिट ठेवून डबा बंद करून टेबलावर ठेवला. आपले दोन्ही हात पसरवले, फैलावले तर किशोर आणि मीना त्याला येऊन बिलगले. बहीण भावाला आलिंगन दिले तेव्हाच आज नात्यांचा एवढा पूर आला होता की जणू आईच्या त्या छोट्याशा खोलीत 3 नद्यांचा संगम झाला होता. अश्रूंच्या लाटेत भिजलेल्या भावांनी मीनाला तिचा डबा उघडायला सांगितला. तो डबा सर्वात छोटा व हलका होता. थरथरत्या हाताने तिचा डबा तिने उघडला व आतलं सामान पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. लहानपणी दोन्ही भावांसोबत असाच काढलेला एक अल्लड फोटो त्यात होता. तिन्ही भावंडांनी एकमेकांना अशी घट्ट मिठी मारली होती आणि दोन्ही भावांनी मीनाला सांगितलं, मीना तू काही काळजी करू नको. तुझे दोन्ही भाऊ जिवंत असेपर्यंत तुझ्या केसालाही कुणी धक्का लावणार नाही. याची काळजी आम्ही घेऊ. मित्र, सीताताई तर हे जग सोडून निघून गेल्या होत्या, परंतु जाताना हे पत्र लिहून ठेवलं. त्यामुळे तिने तिच्या तिन्ही पोरांना एकत्र बांधून ठेवलं. एक आई जग सोडून गेली होती तरी आपल्या मुलांचाच विचार करत होती. एवढं प्रेम आईवडील आपल्या मुलांवर करत असतात. अशा प्रकारे सीताताईंनी आपल्या मुलांना योग्य प्रकारे त्यांच्या प्रॉपर्टीची वाटणी समान केली होती आणि आपल्या लेकीला मात्र त्यांचे जे दागिने होते ते सर्व त्यांच्या मुलीला दिले होते आणि मुलांना सांगून ठेवलं की तिची तुम्ही काळजी घ्या. मुलांना एखाद्या भावंडाचं जर पाठीमागं पडलं किंवा त्याच्या आयुष्यात काही दुर्दैवी घटना घडली असेल तर त्याला पाठीमागे न सोडता त्याला आपल्याबरोबर घेऊन जावं. तसं तुमच्या बहिणीच्या बाबतीत झालं होतं. बहिणीच्या बाबतीत झालंय, तिलाही तुम्ही समजावून घ्या आणि तिला आधार द्या. बस एवढंच माझं म्हणणं आहे. तर मग मित्रांनो, सीताबाईच्या म्हणण्यानुसार सीताबाईंच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या बहिणीचा चांगल्या प्रकारे शेवटपर्यंत काळजी घेतली. तर मग मित्रांनो, सीताबाईंनी लिहिलेल्या पत्राबद्दल आणि त्यांनी केलेल्या तरतुदीबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.